यशवंत क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष श्री देवेंद्र भाटकर, धन्यवाद. सुस्वागतम. यशवंत क्रीडा मंडळ तांबातीर्थ करसगाव यांच्या संकल्पनेतून साकार होणारी भव्य दिव्य अशी कबड्डीची स्पर्धा, या संपूर्ण स्पर्धेचा आजचा पहिला आणि अंतिम दिवसच पाहायला मिळेल. पण एक दिवशी ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. उपस्थित सर्व क्रीडा रसिक मान्यवर व्यासपीठ आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व खेळाडू आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. जाऊया करसगावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये, ज्या ठिकाणी एक महत्वपूर्ण सामना तुमच्या समोर रंगतोय. श्री साई वणद आणि त्यांच्या विरोधामध्ये विठ्ठल काळंदे अशा दोन बलाढ्य संघामधला हा सामना, महत्वपूर्ण सामना. अगदी दोन्ही संघाच्या दृष्टीने यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये रोनक या खेळाडूला रोखण्यात यश आलंय. गुणाशी कमाई पाळंदे संघाच्या खात्यामध्ये होती. एक चांगला डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पाळंदे संघाच्या माध्यमातून रोनकला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. त्यानंतर मात्र साक्षात या खेळाडूला आपण पाहतोय. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना भैरवनाथ चालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीचंडिका दाभोळ. यानंतर होणारा सामना भैरवनाथ चालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीचंडिका दाभोळ. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार. सगळ्या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी चढाई काळंदे संघासाठी साक्षात या खेळाडूला आपण पाहतोय. 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स प्रशांत या खेळाडूच्या माध्यमातून सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. गुण 1 पडला जातोय श्री साई वणद संघाच्या खात्यामध्ये. एका गुणाने स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे सरकेल. त्याचप्रमाणे क्रीडा नगरीमध्ये श्री गणेशजी सुर्वे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्री गणेशजी सुर्वे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचं. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते पाळंदे संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड, तिसरी चढाई श्री साई वणद संघाच्या माध्यमातून. त्यांचा एक महत्वपूर्ण खेळाडू प्रशांत या खेळाडूला आपण पाहतोय. त्याचप्रमाणे ठिकाणी पाहायला मिळतोय रोनकच्या माध्यमातून. संभवतः गुणाशी कमाई केली गेलेली पाहायला मिळते. श्री सचिन लखंगे यांच्याकडून मंडळास 101 रुपये, दीपेश चंद्रशेखर बाळकर यांच्याकडून मंडळास 1000 रुपये, युवराज भुवड यांच्याकडून 501 रुपये, मंगेश मयेकर यांच्याकडून 201 रुपये, सौ उर्मी उमेश शेवडे यांच्याकडून 1001, श्री शांतिविलास शेवडे यांच्याकडून 501, कृष्णनाथ बाळकर यांच्याकडून 101, प्रियांश मोरे 151 रुपये, नवरंग प्रभाकर बाळकर 501 रुपये, अनिकेत अनिल शेवडे 501 रुपये, समर्थ सर्वोत्तम खोत 251 रुपये, अगस्त्य ताफेकर 251 रुपये, विवेक बागकर 501 रुपये, वैभव बागकर 201 रुपये, भरत बागकर 501 रुपये, उमेश बागकर 501 रुपये, सागर बागकर 151 रुपये, संदीप खडपे 151 रुपये, श्रद्धानंद बागकर 201 रुपये, सानिका भोसले 101 रुपये, पूजा महाडी 101 रुपये, अर्चना प्रवीण शेट्टे 101 रुपये, रश्मी बांदेवडेकर 101 रुपये, केतन बागकर 501 रुपये, निर्विघ्न अनिकेत नागवेकर 251 रुपये, आकाश बागकर 501 रुपये, अभय शेट्टे 500 रुपये, नंदकुमार मयेकर 201 रुपये, वेदांत संदीप शेट्टे 501 रुपये, रवींद्र पेटकर 251 रुपये, प्रकाश शेट्टे 501 रुपये, वैभव कदम 201 रुपये, साईप्रसाद शेट्टे 501 रुपये, मिलिंद मोरे
500 रुपये. स्वराज बागकर 101 रुपये. श्रावणी श्रीरंग बागकर 500 रुपये. कौशिक हेदुकर 500 रुपये. प्रभाकर शेवडे 500 रुपये. तन्मय दिनेश शेवडे 500 रुपये. अंश रमेश बागकर 251 रुपये. राकेश सुनील बागकर 251 रुपये. सुमन बागकर 251 रुपये. गौरव बागकर 101 रुपये. सुरेश बागकर 201 रुपये. राकेश मोरे 500 रुपये. सचिन पांडुरंग मोरे 500 रुपये. दिलीप दीनानाथ मोरे 201 रुपये. मोरेश्वर दीपक बागकर 101 रुपये. श्री सुधीर हेडुकर मुंबई 1000 रुपये. कैलासवासी सुगंधा वसंत हेडुकर यांच्या स्मरणार्थ श्री नवनाथ वसंत हेडुकर यांच्याकडून 2551 रुपये. शैलेश विजय हळदणकर यांच्याकडून 5000 रुपये. सुरेश रमेश जगडे यांच्याकडून 501 रुपये. बाळकृष्ण गोविंद तांगडे 251 रुपये. सुरेश केशव चिपळूणकर 501 रुपये. सुधाकर जगदाळे उर्फ गोट्या 500 रुपये. चला मॅच मध्ये या चालू सामन्यामध्ये जो खेळाडू पहिली सुपर रेड करेल त्या खेळाडूसाठी श्रीनिवास आईस्क्रीम यांच्या माध्यमातून फालुदा दिला जाणार आहे. जो खेळाडू पहिली सुपर रेड करेल या मॅच मध्ये त्या खेळाडूसाठी श्रीनिवास आईस्क्रीम यांच्या माध्यमातून फालुदा दिला जाणार आहे. याची दोन्ही संघातील खेळाडू नोंद घ्यायची. वडणा संघ खेळतोय 10 या गुणसंख्येवरती, तर पाळंद्या संघ खेळतोय 3 या गुणसंख्येवरती. त्याला उतरात चला या ठिकाणी प्रशांतला आपण पाहतोय थोडस शांत संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. कारण सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तर श्रीसाई वडण संघाकडे आघाडी आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं केकेडी दापोली संघाने दुसऱ्या सत्राच्या शेवटच्या 5 मिनिटांकडे जात असताना देखील आघाडी आपल्याकडे ठेवली होती, परंतु त्यानंतर एक पलटवार सालुरे संघाने केला आणि तो सामना अगदी शेवटच्या चढाईमध्ये जिंकला गेला देखील सालुरे संघाच्या माध्यमातून. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तर पलटवार निश्चित आहे. पहिल्या सत्राचा खेळ श्रीसाई वडण संघाकडे आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ कशा प्रकारे राहील हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. परंतु यावेळेस मात्र कोपरा रक्षकाच्या माध्यमातून बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न फसलाय. गुणाची कमाई त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी चढाईपट्टू संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर मग थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा साक्षात या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. यावेळेस मात्र सुरेख कामगिरी पाहायला मिळते. गुणाची कमाई केली जाते साक्षात या खेळाडूच्या माध्यमातून. गुण त्या ठिकाणी एकवटला जातोय. त्याचप्रमाणे पाळंदे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांचे संघ व्यवस्थापक श्री निलेशजी कवसाळकर साहेब पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला श्रीसाई वडण संघासाठी आज संजय कोळंबे उपस्थित नाहीयेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये श्रीसाई वडण संघ कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. आज मात्र राजेशजी लोहरे सर देखील पाहायला मिळत नाहीयेत. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जेव्हा जेव्हा श्रीसाई वडण संघ दाखल होतो अनेक स्पर्धेमध्ये राजेशजी लोहरे आणि संजयजी कोळंबे यांचं देखील तितकंच मोलाचं योगदान त्या संपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळत असतं. आज या ठिकाणी अनुपस्थित आहेत. श्रीसाई वडण संघ कशा प्रकारे त्यांचा खेळ सादर करेल हे देखील तितकाच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ. आज केदार पाहायला मिळत नाही. श्रीसाई वडण संघाच्या माध्यमातून अनुपस्थित आहे. प्रशांत वरती असा बाजार असेल. रोनकला आपण पाहतोय, अमितला पाहतोय, गणेश आगरे हा देखील पाहायला मिळेल. चांगल्या दाचीचा खेळ सादर होईल श्रीसाई वडण संघाच्या माध्यमातून. परंतु याच्यानंतर लगेच एक हाय व्होल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळणार आहे. श्री चंडिका दाभोळ आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ झालगाव 2 बलाढ्य संघ आहेत. यानंतरची मॅच तिथेच तगडी असेल. या ठिकाणी मात्र थर्ड रेड तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण श्रीसाई वडण संघाच्या माध्यमातून प्रशांत लोहरे या खेळाडूला आपण पाहतोय. खेळावर आलं
स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात यावेळेस मात्र डिफेन्स सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई केली जाते पाळंदे संघाच्या खात्यामध्ये. प्रीतम यांच्या माध्यमातून एक सुरेख टॅकल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाळंदे संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडेल. प्रशांत हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड आहे. प्रत्युत्तर म्हणून श्री साई वडन संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 6 रोनक समोर शांत संयमी खेळ करेल. स्वानंद सुजित बडबे यांच्याकडून मंडळात 200 रुपयाची देणगी आली आहे. तसेच ओमकार उदय भाटकर यांच्याकडून मंडळास 1001 रुपये आलेले आहे. या सर्व देणगीदारांचं मंडळ आभारी आहे. धन्यवाद. थर्ड रेड तिसरी चढाई पाळंदे संघासाठी साक्षात या खेळाडूला आपण पाहतोय. 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवली जाते. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आक्रमण त्या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी किती गुणाची कमाई असेल? या ठिकाणी 1 गुणाची कमाई होतीये. साक्षात हा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. हमीद हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. सामना मात्र थोडस शांत संयमानं पुढे चाललाय. तो सध्या स्थितीमध्ये स्कोर कार्ड आपण ऐकलं. वडणा संघ जाऊन पोहोचलाय 12 या गुणसंख्येवरती. तर पाळंदेचा संघ सध्या स्थितीमध्ये 6 या गुणसंख्येवरती पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण 6 गुणांची आघाडी ही श्री साई वडण संघाकडे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड आहे. संभवतः थर्ड रेडच्या प्रतीक्षेमध्ये पाळंदेचा संघ पाहायला मिळतोय. तिसरी चढाई वडण संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 6 तिसऱ्या चढाईसाठी दाखल होतोय. सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. मिड लाईनच्या अगदी जवळ त्या ठिकाणी सक्सेसफुल झालाय डिफेन्स. गुणाची कमाई पाळंदे संघाच्या खात्यामध्ये होईल. एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाळंदे संघाच्या माध्यमातून डिफेन्स मार्कवरती पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सध्या स्थितीमध्ये खेळत असलेला विठ्ठल पाळंदे संघ पाहायला मिळतोय. ज्या क्रीडांगणामध्ये खेळतोय त्या क्रीडांगण क्रमांक 2 चे पुरस्कर्ते श्री निलेश विद्याधर तवसाळकर यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत झालाय. तर श्री साई वडण हा संघ ज्या क्रीडांगणामध्ये खेळतोय ते क्रीडांगण क्रमांक 1 चे पुरस्कर्ते रिद्धीश हेदुकर, विधान हेदुकर आणि त्याचप्रमाणे रिद्विक हेदुकर यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत झालेला आहे. तेरा या गुणसंख्येवरती श्री साई वडण तर 9 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या सत्रात खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यानंतर होणारा सामना भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये श्री चंडिका दाभोळ दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. मैदानावरील सामना संपताच तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार दिला जाईल. आपण त्वरितच त्यानंतर क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये सावरदेव गोरंडी या संघाने बाजी मारली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये जय सीमामाता सातुरे संघाने एक हाय व्होल्टेज ड्रामा जिंकलाय. चालू असलेला सामना या संपूर्ण स्पर्धेचा तिसरा सामना पाहायला मिळतो. यानंतर चौथा सामना असेल. पहिल्या फेरीतील 4 सामने झाल्याच्या नंतर लगेचच दुसऱ्या फेरीतील म्हणजेच काहीतरी या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची लढत उपांत्य फेरी देखील या ठिकाणी खेळवली जाणार आहे. परंतु हे सामने देखील तितकेच महत्वपूर्ण आहेत. परंतु यावेळेस मात्र साक्षात या खेळाडूला सक्सेसफुली टॅकल केलं जातंय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गुण एकवटला जातोय डिफेन्स मार्क वरती श्री साई वडण संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी प्रशांत थोडासा शांत संयमी खेळ आहे. आघाडी लक्षात घेता कुठेतरी
थोडासा वेळ काढू खेळ करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. घाई गडबड या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. मध्य रेषेवरती स्थिरावलाय आणि त्यानंतर मात्र माघारी परततोय. जर्सी क्रमांक 4 महत्वपूर्ण खेळाडू पाळंदे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हॅलिड रेड करून त्याचप्रमाणे श्री योगेशजी कर्देकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचे. श्री योगेशजी कर्देकर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचे. या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड आहे. किती गुणाची कमाई असेल. सुपर रेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते प्रशांत लोवरे या खेळाडूच्या माध्यमातून आणि श्रीनिवास आईस्क्रीम यांच्या माध्यमातून लावलेला फालुदा देखील जिंकला जातोय प्रशांत लोवरे या खेळाडूच्या माध्यमातून. एका सुपर रेड साठी फालुदा होता प्रशांत श्रीनिवास आईस्क्रीम यांच्या माध्यमातून प्रशांत लोवरे यांच्या नावावरती तो जातोय. एक सक्सेसफुल डिफेन्स ऑल आउटच्या उंबरठ्यावरती. खिळा ठोकला ना आईस्क्रीम पाळंदेचा संघ खिळा ठोकला ना आईस्क्रीम फालुदा भेटला. एकाएकी उरला खेळाडू या ठिकाणी प्रीतमला आपण पाहतोय. गुण एकवटला जाईल. श्री साईवणन संघ पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती आघाडी घेईल आणि आघाडी अगदी भक्कम त्या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु पंचांचा इशारा ऑफिशियली येणे अजून देखील बाकी आहे. या ठिकाणी ऑफिशियली इशारा येतोय. ऑल आउट झालाय तो मात्र पाळंदेचा संघ. स्कोर कार्ड ऐकूया. 22 या पाहायला मिळतात त्या ठिकाणी पाळंदे संघाच्या माध्यमातून. पण खूप मोठी आघाडी सद्यस्थितीमध्ये श्री साईवणन संघाकडे. विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतो. या संपूर्ण मॅच मधला वैयक्तिक पहिला विजय या ठिकाणी श्री साईवणन संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. चांगली मॅच या ठिकाणी रंगली आहे. परंतु अंततः श्री साईवणन संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने या ठिकाणी अग्रेसर झालाय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूयात. 22 या गुणसंख्येवरती वडनचा संघ अजून एका गुणाची भर पडेल. 23 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचेल. तर 9 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. चला या ठिकाणी सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. तिसरा आणि अंतिम पुकार. तिसरा आणि अंतिम पुकार भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. 25 या गुणसंख्येवरती वडनचा संघ आहे. तर 11 या गुणसंख्येवरती पाळंदेचा संघ आहे. तिसरा आणि अंतिम पुकार भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. संपन्न होताना पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावलाय नितेश बोरकर पाळंदे यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. तर द्वितीय क्रमांकाचा मान सुबोध बोरकर पाळंदे यांनी पटकावला आणि तृतीय क्रमांकाचा मान भागेश सुर्वे लाडगर या 3 स्पर्धकांनी कालच्या स्पर्धेमध्ये
क्रमांक पटकावले त्या सर्व स्पर्धकांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने अभिनंदन. सामना संपायला शेवटचे मिनिट आणि नितेश बोरकर आज मात्र या पाळंदे संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला सर्वांना पाहायला मिळाले. चला यानंतर लगेचच भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री चंडिका दाभोळे हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. परंतु मॅचचा या ठिकाणी ऑफिशियल इशारा येतोय, सामना संपतोय आणि मॅच मध्ये मात्र आपण पाहिलं श्री साईवड संघाने बाजी मारली. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे पाळंदे संघाला या ठिकाणी सन्मान